स्वतःला स्पीड अप करायचंय, जास्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची. आमचे पंच देखील मैदानाकडे वळतायत. या स्पर्धेचे लाईव्हचे पुरस्कर्ते आदरणीय गणेशदादा पाटील यांच्या माध्यमातून जे लाईव्ह आपल्याला पुरस्कृत झालेलं आहे त्यांचे पुनश्च एकदा आपण धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया. सो स्पीड अप करायचंय. सामना होतो सुरू. फलंदाजीची जोडी पाठवायची मैदानाच्या दिशेने. सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित अंतर्ली चषक 2025 दिवस पहिला. जळगावच्या दिशेने सलामीची जोडी देखील मैदानाकडे मार्गक्रमण करते. माजी सरपंच अंतर्ली गावचे आदरणीय लालचंदजी तातीलकर इथे उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय. आपलं मनपूर्वक स्वागत. जळगावच्या दिशेने सामना होतोय सुरू. पहिल्या श्रेणी घेऊन येत आहेत गोलंदाज लालचंद भंडारी जे संघाचे संघनायक आहेत. स्ट्राईक हेडला फलंदाज गेम ऑन. दोन्ही संघाला विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पहिला बॉल संघाचे संघनायक घेऊन येतील. सुरुवात, शुभारंभ, प्रारंभ. पहिलाच बॉल फुलटॉस आणि पहिला चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पलीकडे येतोय दमदार 4. धावसंख्या 4. पहिल्या चेंडू मध्ये एक दमदार चौकार. आदरणीय श्री लालचंदजी तातीलकर यांचं मनपूर्वक स्वागत. माजी सरपंच अंतर्ली गावचे या व्यासपीठावर. यावेळेस फुलटॉस चुकीचा चेंडू आहे आणि त्याचं योग्य प्रत्युत्तर लँड होतोय सीमारेषे बाहेर. 1 बाउंस ओव्हर द लाईन. चौकार. दोन चेंडू धावा लागल्यात. 8. लालचंदजी दातीलकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. माजी सरपंच ग्रामपंचायत अंतर्ली खोडी अंतर्ली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच. पुढचा बॉल गोलंदाज कमबॅक करण्याची गरज. तिसरा चेंडू यावेळेस अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा गॅप आहे. निघून गेलाय. लागोपाठचा तिसरा धमाकेदार स्ट्रोक. चौकार. इथे पाहायला मिळेल 3 चेंडू 3 चौकार. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन द बोर्ड. लागोपाठचे 3 चौकार आपल्याला बघायला मिळालेत आणि आता मात्र कमबॅक करण्याचं खूप मोठं दडपण आहे. गोलंदाज लालचंद भंडारीचे संघनायक आहेत. त्यांच्यावरती मात्र आक्रमण केलंय, आघात केलाय आणि या आघातातून सावरावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन
स्ट्रायकिंग एंडवरती दमदार फलंदाज. यावेळेस मात्र आगळा स्ट्रोक खेळलाय, खराब फिल्डिंग तिथे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 14. तुषारच्या माध्यमातून थोडस आपण खराब फिल्डिंग पाहिलं. धावफलक जाऊन पोहोचतो एकूण 14 या आकड्यावर. चेंडू झालेत एकूण 4. 2 चेंडू बाकी. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले मध्ये निश्चित धावा लुटण्याचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली, समोरच्या दिशेने एक्झिक्युशन खूप छान आहे आणि यावेळेस तेच तरार निघून जाईल. चेंडू सीमारेषे बाहेर पार. चौकार. धावफलकावरती धावा लागतात एकूण 18 धावा. 18 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू पहिल्या षटकामध्ये 18 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. बॉल तयार. यावेळेस वेगवान तिसरा चेंडू स्वीप केलाय. आता मात्र अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट होईल. निघून जातोय सीमा पलीकडे. चौकार. गावचं 40+ टीमचं कॅप्टन सन्माननीय पप्पू पाटील यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. पहिल्या षटकामध्ये 5 चौकार पाहायला मिळाल्यात आणि धावसंख्या 22. 22 ऑन द बोर्ड. पहिल्याच षटकामध्ये आपले इरादे स्पष्ट जरूर केलेत. राजकुमार आणि प्रेम ज्युनियर ही सलामीची जोडी. नवीन रोहित पाटील आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडनं गाईड घेतील ज्युनियर प्रेम भोईर. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. आता फलंदाजीची जबाबदारी घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. पप्पू पाटील साहेबांचं या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल. यावेळेस चांगली लाईन लेन पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलच्या माध्यमातून सुरुवात करतोय. धावा झाल्यात टोटल 22. 22 या धावसंख्येमध्ये धावफलक धावलेलं दिसतंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन या षटकामध्ये धावा वसूल करण्याचा देखील प्रयत्न होईल. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. मिस टायमिंग होईल आणि टिपला जाईल झेल. प्रेम भोईरच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद.
सो स्पीडअप करायचंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल रोहित पाटील. साइड आपण बघितली तर चेंज केली आहे. रोहित यावेळेस वेगवान चेंडू आल्याला आक्रमण केलंय आणि आता मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावांची संधी. त्या संधीचं सोनं धावा मिळत आहेत 2. धावफलक जाऊन पोहोचेल 24. 24 धावा पाहायला मिळतात. स्ट्राइक एंडला फलंदाज यश. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान चेंडू आणि आता मात्र अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? 26 ही धावसंख्या पाहायला मिळते. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा. 26. षटक सुरू दुसरं. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक्स्ट्रा कव्हर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा. 28 धावा धावफलकावरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा झळकल्यात धावफलकावरती. स्कोर कार्डला 28 आहेत आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा होत्या. या षटकामध्ये फक्त आणि फक्त आल्या त्या 6. यशचं हे अप्रतिम असं षटक कमबॅक करून दिलंय. रोहितचं हे अप्रतिम षटक. एदुटनेब आणि योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या 2 संघांमध्ये सुरू असलेला सामना. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन पुढील चेंडू दुसऱ्या षटकातला. यावेळेस वेगवान चेंडू हवेत जरूर आहे. क्षेत्ररक्षक येतील आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. पहिल्या षटकामध्ये 22 होत्या. या षटकामध्ये आल्या त्या फक्त आणि फक्त 10 म्हणजे टोटल 32 ही धावसंख्या पाहायला मिळेल 2 षटकाच्या समाप्तीनंतर. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित अंतरली चषक 2025 आजचा दिवस पहिला सामना होता. आजदे विपक्ष योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. त्या सामन्यामध्ये आजदे संघाला त्यांनी पराभूत केलं. दुसरा होता फडकेपाडा विरुद्ध एदुटनेब. त्यामध्ये फडकेवाडा संघाला पराभूत केलं. तिसरा सामना होता सोनारपाडा संघ योगेश पाटील यांचा. त्याच्या विरोधात होता निळजे संघ. त्यामध्ये सोनारपाडा संघाने आपला विजय प्राप्त केला आणि शेवटच्या सामन्यामध्ये खोणी अ विरुद्ध निळजे अ असा सामना होता. त्यामध्ये खोणी संघ जिंकलाय. म्हणजे 4 संघ आपण पाहिले. उंबारली संघ, हेदुटे संघ, सोनारपाडा संघ, खोणी संघ हे 4 संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत.
जावत मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 30 तुषार काळन घेऊन येतील षटक क्रमांक 30. षटक क्रमांक 30 गोलंदाज तुषार काळनचा ओव्हर गेलाय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राजकुमार. 22 या धावसंख्येवरती यावेळेस मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसरा धावेची संधी आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतात. धावफलक जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावर. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती लागतात. ऑन द बोर्ड. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकरला फलंदाज राजकुमारला आपण बघतोय. यावेळेस गती कमी केली. समोरच्या दिशेने उडवला जरूर पण यावेळेस टिपला जातोय एक सुंदर झेल रोहित भूषणच्या माध्यमातून आणि खेळी शांत होईल राजकुमारच्या. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. सिनियर प्रेम भोईरला आपण बघतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राजकुमार आपण बघितलं तर 8 चेंडू 24 या धावसंख्येवरती बाद झालाय. आता मात्र या जोडीवरती खूप काही अवलंबून असेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तुषार यावेळेस स्वीप करतायत आणि चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. एकच धाव. 3 धावा जरूर वाचवल्या आपल्या टीमसाठी लेग बाईकच्या माध्यमातून. धावफलक जाऊन पोहोचतो एकूण 35 या आकड्यावरती. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू फुलटास होता. चुकी झाली आहे आणि त्या चुकीला माफी नसेल. चेंडू लँड होईल सीमारेषे बाहेर. षटकार. एक्केचाळीस जावं लागतं धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस गती कमी केली तरी देखील कुठचाही फरक होईल का आणि यावेळेस टिपला जाईल एक झेल. संपतो या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. बॅट्समन बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये साहिल सेवेकर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली चेंडूची. स्वतः गोलंदाजाचा प्रयत्न आहे आणि टिपला जाईल एक झेल. फलंदाज बाद.
आमचे डीजे मास्टर काका जयेंद्रजी भंडारी काय जबरदस्त त्यांनी गाणी ऐकवली आहेत. आगरी कोळीची असू द्यात, मराठी असू द्यात, बॉलिवूड असू द्यात, जबरदस्त अनुभव प्रचंड दांडगा आहे आणि आज खूप चांगलं एंटरटेन त्यांनी केलंय. त्यांचे धन्यवाद व्यक्त करूया. जावत मॅचच्या दिशेने प्रदीप काळन यांचं षटक असेल. प्रदीप काळन शेवटचं षटक. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि आता मात्र शेवटचं महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय प्रदीप काळन. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. प्रदीप काळनचा पहिला चेंडू, पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. झेलचा खूप चांगला ट्राय केला रोहितच्या माध्यमातून. अप्रतिम फिल्डिंग. धावफलक 21 सर्कल पुढे. 42 धावा झाल्या त्या धावफलकावरती. 42 ऑन द बोर्ड. जे कोणी आमचे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, ते जेव्हा या मैदानावरती सामना बघायला येतात त्यांना विनंती आहे मैदानाच्या आतून येऊ नका. टू व्हीलर्स कोणी मैदानाच्या आतून घेऊन यायचं नाहीये, अन्यथा त्या संघाला सामन्यामध्ये पेनल्टीचा सामोरा करावा लागेल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली, समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करतायत. एकच धाव सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती लागतात. शेवटच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज असते, पण याच षटकामध्ये आपण बघितलं तर प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू त्याने टाकल्यात आतापर्यंत दोन सिंगल्स खर्च झाल्यात, पण समोर ताकदीचे फलंदाज सज्ज आहेत आणि त्यांना मात्र हे मान्य असेल का. यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. फेक ही थोडी उशिराने आली, त्या दरम्यान एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2 सिंगल 1 डबल असं व्हेरिएशन या षटकामध्ये. 3 चेंडू बाकी आहेत. दोन्ही संघांसाठी 3 चेंडू फार महत्वाचे. बिग हिटची गरज जरूर असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेस गती कमी केली आहे आणि फसवलंय. बडी बसली जाल में. यावेळेस फसताना दिसतोय फलंदाज बाद. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती पलावा सिटीचं एक सुंदरसं दृश्य आपण बघतोय बघा. मैदान आपलं अगदी निसर्गाच्या सानिध्यात जरी असलं तरी जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये समोर आपण बघितलं तर पलावा सिटी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन गती कमी केली, आल्या आक्रमण केलंय. जसा काही पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय आणि हा चेंडू गेलाय बाहुबलीच्या बॅट मधून. सिक्सर. बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक हवेत उडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा परिपूर्ण होतील आणि 2 धावांच्या नंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 53. म्हणजे करायच्या 24 चेंडूंच्या मदतीने 54 धावा. चलिए नेक्स्ट मॅच बघूयात आपण. एका बाजूला एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला खोणी इनिंग ब्रेक झालेला आहे. आपण 1 मिनिटाच्या अवधीमध्ये टॉस साठी यायचं ही नम्रतेची विनंती असेल. जसं या सामन्याचं दुसरं सत्र सुरू होईल याच गावचे सुपुत्र विशाल पाटील यांच्या सुमधुर स्वरामध्ये ऐकूयात दुसरं सत्र.
थँक्यू सो मच मयूर मोरे यांचा आपण आवाज ऐकला खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. तर कोणी ए या टीमचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत. सोनारपाडा या टीमला विनंती असेल, चला आपला कॅप्टन लवकरात लवकर इथे येणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो या स्पर्धेचा. इशिता 11 श्री गणेश कोणी या टीमचा कॅप्टन आहे तो उपस्थित आहे. तर विनंती असेल RM 11 सोनारपाडा आपला कॅप्टन लगेचच या ठिकाणी पाठवायचा आहे. तर आदरणीय माजी सरपंच अंतारले लालचंद दादा दातीलकर यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत आपण या मॅचचा. एका बाजूला इशिता 11 श्री गणेश कोणी आणि त्यांना फाईट करेल SB प्रतिष्ठान RM 11 सोनारपाडा. दोन्ही टीम मध्ये टॉस होतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच RM 11 सोनारपाडा या टीमने. सोनारपाडा टीम डिसिजन लगेच कळवायचा आहे. या ठिकाणी 4 षटकांचे मॅच असेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय अर्थातच क्षेत्ररक्षण करणार आहेत. मोठी लढत तुमच्या समोर येते. पुढचा सामना असेल खोणे विरोधात सोनारपाडा या दोन टीम मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला स्पीडअप करायचं आहे टीम उंबारली. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला सलामीची जोडी लवकरात लवकर या ठिकाणी सतरंगी क्रिकेट संघ येतून पाठवायचे. अजून 2 सामने आम्हाला इथून कव्हर करायचे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिक तसेच उपस्थित सर्व मान्यवर यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत असेल अंतारली चषकामध्ये. समोर अप्रतिम दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. पलावा सिटी अंतरली गावाला लागूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर निसर्गरम्य क्रीडांगण आणि नॅचरल असा आपल्याला खेळाडू कक्ष देखील पाहायला मिळते. चला फलंदाज स्पीडअप करायचे. लवकरात लवकर 2 पंच गेलेत. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात झाली पाहिजे. चला स्पीडअप करा. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम. योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली जास्त वेळ घेत आहेत. आपण पाहतोय या 2 टीम मध्ये विनिंग संघ एकमेकांसोबत लढत असताना पहिल्या सत्रामध्ये बनवल्या 4 षटकांमध्ये 53 धावा बनवल्या. 5 विकेट गेले होते आणि त्यानंतर 54 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी सतरंगी क्रिकेट संघ हेतूने या टीमला. मॅचला होती सुरुवात. पंचांचा या ठिकाणी ग्रीन सिग्नल आला. करूयात सुरुवात. स्ट्रायकरवरती रोहित पाटील आणि नॉन स्ट्रायकरवरती प्रदीप कायम. सलामीची जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती P1चं पहिलं षटक पॉवर सर्कलचं षटक या ठिकाणी घेऊन येतो सोमनाथ भोईर.
बरेच वर्ष क्रिकेटला दिलेत सोमनाथ भोईरने. दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने चांगली कामगिरी प्रत्येकी मैदानावरती. सामन्याला होते सुरुवात. 54चं लक्ष. पहिला बॉल स्ट्राईक वरती रोहित पाटील. स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ताप सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इथे डॉट. अंतरली गावातील युवा उद्योजक चैतन्य म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. मोस्ट वेलकम आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला बॉल डॉट आला. इथून मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल फेकत असताना प्रचंड वेगाने चेंडूफेकी करत असताना सोमनाथ भोईर. 2 डॉट फेकला. चांगली सुरुवात मिळाली टीम योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला. बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये 54. चांगले बॅटिंग या ठिकाणी करावे लागेल टीम सतरंगी क्रिकेट संघ हेतूटने या टीमला. 13.5 50ची सरासरी होती. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता मात्र तोपर्यंत एक धाव एकवटली गेली. धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. धावेचा श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवरती प्रथमच प्रदीप काळन. मागच्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग केली होती प्रदीप काळनने आणि रोहित पाटीलने देखील तब्बल 31 धावा बनवल्या होत्या मागच्या मॅच मध्ये आणि मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. तोच फलंदाज नॉन स्ट्रायकरवरती पाहायला मिळतोय सोमनाथ भोईर. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. शफलून खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील प्रेक्षक. चौकारा पाठोपाठ हा बिग 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 हिट षटकार. धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळतात. चांगला शॉट सिलेक्शन आपण बघितलं. प्रदीप काळनच्या बॅट मधनं तो षटकार आला. पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहायला मिळतं. लॉंग ऑफला मोठी गॅप आहे. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न रोहित पाटीलने केलाय. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. चार मिनिटांमध्ये या ठिकाणी 1 षटक कंप्लीट केलं गेलं. तर स्पीडअप करायचं. तर या ठिकाणी चैतन्य म्हात्रे देखील आलेत. मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक सरसे स्वागत. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 ज्युनियर प्रेम बॉलिंग मार्क वरती. चला वेळ जास्त घेतात. वेळेचं बंधन आहे या स्पर्धेमध्ये. दमदार स्पर्धा. अंतरली गावाच्या सन्मानाची, अंतरली गावाच्या स्वाभिमानाची, अंतरली गावाच्या एकत्मताची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
उद्या देखील या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळतील. ज्युनियर प्रेम बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर वरती फलंदाज रोहित पाटील. इथून मात्र ऑल ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एकच धाव या ठिकाणी मिळेल. चांगले क्षेत्ररक्षक होते यश पाटील. बॅटिंग देखील चांगली केली होती पहिल्या सत्रामध्ये यशने. 16 धावा बनवल्या होत्या. एक षटकार, एक चौकार आला होता त्याच्या बॅटमधनं. नवीन खेळाडूंना संधी देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतो. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ सातत्याने करत असतो. ज्युनियर प्रेम सज्ज झाला राऊंड विकेटने. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. प्रचंड वेग आहे ज्युनियर प्रेम कडे. प्रदीप काळन बॉल कडे बघतच राहिले. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. धावा फलकावरती आहेत 14 धावा आहेत. जुने बॉल शिल्लक आहेत 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 4. स्ट्रायकर वरती प्रदीप काळ. हा बॉल इथून मात्र पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येतोय. अप्रतिम बॉलिंग करत असताना अचूक टप्प्यावरती या ठिकाणी नियंत्रित दिशेवरती बॉलिंग करतात. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल फुटलाय या षटकामध्ये प्रदीप काळांच्या विरोधामध्ये. आता मात्र दोन्ही फलंदाजांना एकत्रित येण्यासाठी भाग पडलाय. आपण पाहतोय ज्युनियर प्रेमने जबरदस्त बॉलिंग करत असताना हा बॉल बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहे तर झेल सोडला. अनिकेत होते. अनिकेतच्या माध्यमातून या ठिकाणी झेल सोडला. प्रदीप काळांसारख्या फलंदाजाचा या ठिकाणी झेल सोडण्यात आलाय. नक्कीच येणाऱ्या क्षणार्धामध्ये मागात पडेल टीम योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला. तर उंबारली गावातील सचिन भोईर आणि रवी भोईर इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. झेल सोडण्यात आला. स्ट्रायकर वरती फलंदाज रोहित पाटील. हा बॉल सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा सुंदर फटका त्या ठिकाणी. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण देखील तेवढंच सुंदर आणि दर्जेदार फेकी आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेट दर्जाची फेकी तोपर्यंत होते होता. एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 13 बॉल 38 धावसंख्येची गरज आहे. जसं सामना पुढे जातोय तसा दबाव निर्माण होतो टीम सतरंगी क्रिकेट संघ एदोटणे ब या टीम वरती. हा बॉल इथून मात्र यष्टीरक्षकाने केली चुकी. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत बॅकअपला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. व्हाईटने अवांतर धाव मिळेल. एकने टीमची टोटल पुढे सरकले 17 धाव. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढच्या मॅच मध्ये मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. इशिता 11 श्री गणेश खोनी आणि त्यांना फाईट करणारे एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा. सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागतील त्या मॅच मध्ये. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरून बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतो डॉट. अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 17 धावा.
तर या ठिकाणी शुभागमन झालंय चंद्रकांत पाटील मॅन फ्रॉम खोनी यायचं मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला 2 षटकांसाठी 10 मिनिटं घेतले टीम आपण पाहतोय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमने. आता उर्वरित समीकरण असेल बॉल शिल्लक आहे 12 आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी हव्यात 37 धावसंख्येची गरज आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीम कडे मॅच बॅलन्स आहे. इथून मात्र जो चांगला खेळ करेल तो इथून मात्र मॅच जिंकेल. तर दुसरं षटक आपण बघितलं प्रेम भोईरचं ज्युनियर त्याने अतिशय चांगलं षटक फेकलं फक्त आणि फक्त 3 धावा दिला. मॅच नक्कीच कलाटणी मिळाली आहे त्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला उंबारली या टीमला. तिसऱ्या षटकामध्ये येतोय प्रेम भोईर सिनियर प्रेम सफल होऊन स्वीपचा दर्जेदार फटका त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एकच मिळेल. सिंगल घेतली गेली सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा पाहायला मिळतात. सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाहीये मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. टीम आपण पाहतोय सतरंगी क्रिकेट संघ हेतूने ब या संघाला सिनियर प्रेम सज्ज झाला. ऊर्ध्व विकेटने लॉक करण्याचा प्रयत्न सुंदर फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून बिग 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 हिट षटकार. नक्कीच प्रदीप काळांचा जेल सोडला होता शॉर्ट थर्डमॅन मध्ये अनिकेतने ती चुकी केली होती. आता मात्र नक्कीच मागात पडतंय टीम योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला. 2 षटकार 1 चौकार आलाय प्रदीप काळांच्या बॅटमधनं. वेगाने बॅट फिरवली बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक नव्हते त्या क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती बॉल जातोय सीमारेषा पलीकडे येतोय प्रदीप काळांच्या बॅटमधून सुंदर चौकार. सन्माननीय शंकर पाटील खोणी साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम यायचे मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करायचं वारंवार सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चला सतरंगी हेतूटणे क्रिकेट संघ हेतूटणे आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. अजून इथून मात्र जिंकण्यासाठी अवैध बॉल शिल्लक आहेत. नऊ बॉल आणि 9 बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. मॅच ऑन आहे या ठिकाणी. फटका खूप सुंदर आहे गॅप भरपूर मोठी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतो फील्ड केला जाईल बॉलला तोपर्यंत वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावा धावफलकावरती झाले 30. आता मात्र इथून गरज असेल 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे. चांगले बॅटिंग इथून मात्र करावे लागेल. तर या ठिकाणी अतिशय चांगलं गुणलेखन आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं गेलं. आमच्या गावातील रविदादा पाटील तसेच लाईव्ह टेलिकास्ट MTC वाहिनीचे प्रोप्रायटर रोशनदादा फराड आणि सागरदादा फराड. अप्रतिम वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. जेल ची संधी आणि या ठिकाणी जेल सोडला गेला. प्रेम भोईर होते त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जेल सोडला आणि धावा धावफलकावरती कंप्लीट आहेत. त्या म्हणजेच दोन्ही पुढे सरकल्यात 32 झालेत.
शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकामध्ये. धावा धावफलकावरती लागले गेल्यात 32. सात बॉल आणि 22 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला फलंदाजांना विनंती असेल आपण सामना सुरू करायचा. 7 बॉल आणि 22 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला यदुज्ञ संघ स्पीडअप करा. आपण वारंवार एकत्रित येता. प्रेम भोईर सज्ज झाला ओव्हर द विकेटने. हा बॉल इथून मात्र सोडून दिला. वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली गेली. 33 धावा. आता मात्र अवांतर स्वरूपाच्या धावा समोरच्या संघाला बहाल करण्यात येत आहेत. या चुका कुठेतरी टाळाव्या लागतील. योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमला. बॅटच्या रेंज मध्ये फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्हचा हा देखना रुबाबदार फटका येतोय. षटकार. दोन जेल या ठिकाणी सोडण्यात आला. एक जेल सोडला तो म्हणजे शॉर्ट थर्डमॅन मध्ये अनिकेतने. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रेम भोईरने जेल सोडला आणि नक्कीच तोच या ठिकाणी आक्रमक स्वरूपाची बॅटिंग या ठिकाणी करत असताना वैयक्तिक 21 धावसंख्येवरती 33 धावसंख्येवरती खेळत असताना तिसऱ्या षटकामध्ये आल्या 21 धावा आल्या. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. मॅच दोन्ही संघांमध्ये बॅलन्स आहे. इथून मात्र जो चांगला संघर्ष करेल या मॅच मध्ये तो मॅच जिंकेल. सहा बॉल 15 ची गरज. फटका खूप सुंदर आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल वरती. एका टप्प्यावरती बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. चौकाराने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या धावफलकावरती 43 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी हव्यात 11 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही संघ संघर्ष जरूर करतायत या मॅच मध्ये. ऊर्ध्व विकेटने पुन्हा एकदा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. रोहित पाटील वेगाने धावतायत. 2 कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या बरोबरीने धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये 9 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. तर विकेटच्या आधारावरती 8 धावा जरी काढतायत तरी देखील मॅच या ठिकाणी जिंकली जाईल. तर नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेमधून रजा घेत असताना आदरणीय सन्माननीय गणेशदादा पाटील आपल्याला पाहायला मिळतात. येतोटण्याचे समाजसेवक. ऊर्ध्व विकेटने पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. स्ट्रायकिंग वरती रोहित पाटील. फटका खूप सुंदर आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल या ठिकाणी टिपण्यात आला. फलंदाज रोहित पाटील होतोय बाद.
दरवर्षी त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्ह ची सुविधा नक्कीच प्राप्त होते. त्यांचा देखील विशेष आभार व्यक्त करते. आदरणीय सन्माननीय गणेशदादा पाटील एदोटण्याचे समाजसेवक आहेत. या स्पर्धेसाठी चांगले सहकार्य त्यांचं दरवर्षी लाभतं. तर आदरणीय सन्माननीय कांतू हजारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आता मात्र समीकरण शिल्लक आहे, बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावसंख्या 9 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करायचं आहे. 3 बॉल 9 ची गरज. मॅच ऑन. स्ट्रायकर वरती फलंदाज सार्थक काळन. इथून मात्र फटका खूप सुंदर आहे. आता मात्र तोच क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, बॅक टू बॅक दुसरा विकेट येत असताना फलंदाज सार्थक खेळन होतोय बाद. दोन बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. विकेटच्या आधारावरती 8 धावा जरी काढतोय सतरंगी क्रिकेट संघ हेतूटने तरी मॅच जिंकली जाईल. 2 बॉल 9 ची गरज आहे. चला स्पीडअप करायचं टीम उंबारली. पुढचा सामना येतोय आपल्या भेटीला इशिता 11 श्री गणेश कोणी ए आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या 2 टीम मध्ये. दोन बॉल आणि 9 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती गेलाय धीरज पाटील. चला स्पीडअप करायचं. हे दुटणे संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 9 ची गरज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय जयेश पाटील. यश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल फक्त सिंगल ने. आता अशा पद्धतीने समीकरण 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8. जरी 7 काढले तरी मॅच विजय होऊ शकते. मात्र आता चुकीचा बॉल या ठिकाणी टाकण्यात आला तर नक्कीच मॅच मध्ये रहस्य निर्माण होईल. चला लवकरात लवकर या ठिकाणी आपण पुढच्या मॅचला देखील काही क्षणात सुरुवात करणार आहोत. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8. इथून मात्र डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने मॅच या ठिकाणी जिंकली आहे ती म्हणजे टीम योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या टीमने. वेल प्लेड, हार्ड लक टीम. सतरंगी क्रिकेट संघ हेतूटने तर नक्कीच प्रदीप काळने एका हाती इथून मात्र संघर्ष या मॅच मध्ये केला. त्याच्या बॅट मधून आपण धावा बघितल्या 33 धावा बघितल्या.